की साधारणतः ह्या आंदोलनाची पार्श्वभूमी तुम्ही बघा। गेली 3 महिने मनोजदादा जरांगे आमचे त्यांच्या इकडून तयारी करत होते, पण सरकारला वाटत होतं की आता मनोजदादा जरांगे यांचं आंदोलन थोडंसं कमी झाले, यांना पाठिंबा मिळणार नाही आणि या दृष्टीने सरकार थोडं दुर्लक्षित राहिलं आणि अनेकदा मनोजदादांना मुंबईला जाईपर्यंत अडवणूक करण्यात आली। आणि लक्षात ठेवा, प्रवाहाच्या विरोधात लढणारा माणूसच इतिहास घडवतो। सगळे म्हणत होते की मनोजदादा जरांगेंना हे यश मिळणार नाही, पण त्यांना माहित नाही मराठ्यांनी पानिपत गाजवले, मग महाराष्ट्र तर आमचाच आहे। त्यामुळे एवढ्या अडचणी येऊन त्या माणसाने मनोजदादा जरांगेंनी जे 21व्या शतकातलं सगळ्यात पारदर्शक आंदोलन म्हणून याला इतिहासात नोंद घेतली जाईल। सर्व आपल्याला माहित आहे प्रत्येक आंदोलनात सेटलमेंट होत असते, पण मनोजदादा जरांगेंचं हे एकमेव आंदोलन आहे की त्या आंदोलनात सर्व गोष्टी कॅमेरा पुढे घडल्या। प्रत्येक नेते आले ते कॅमेरा पुढे, प्रत्येक गोष्ट माईक पुढे मनोजदादा जरांगे बोलत होते। म्हणून हा मराठा समाज या माणसाच्या पुढे यापुढे उभा राहील आणि जोपर्यंत मनोजदादा जरांगे सांगतील तोपर्यंत आम्ही त्यांच्या साथ देऊ। एक मराठा